EOW याला आता हा तपास देण्यात आला आहे। DCP संग्राम सिंग पण तिथे उपस्थित होते। शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला मुंबई पोलीस EOW ने विशेष यासाठी व्यवस्था केली आहे। ज्यादा लोकांचे पैसे यात बुडाले आहेत तिथे एक फॉर्म ठेवण्यात आला आहे। सगळ्यांनी तिथे जाऊन फॉर्म भरावा। मुंबई पोलीस आयुक्तांनी हेही आम्हाला सांगितलं आहे की यासाठी एक स्पेशल सेल बनवण्यात आला आहे। या स्पेशल सेल हा पूर्ण खोलमध्ये जाणार, पैसे कुठे कुठे गेले, फॉरेनला गेले असेल तर अन्य संस्थांची मदत घेतली जाणार। मुंबई पोलीस आयुक्तांच्या सोबत मी पण लोकांना एक अपील करू इच्छितो, ज्यांचे जेवढे पैसे गेले असेल मध्ये रोख मध्ये इन्व्हेस्ट केले तरीही त्याची चिंता करू नका, कारण की तो तुमचा पैसा आहे। पैसे कुठून तुम्ही आणले होते त्याची चौकशी ते तुम्हाला विचारलं जाणार नाही। तुमच्या हक्काचे पैसे तक्रार करा आणि ही माहिती मिळाल्यावर आणखीन पुढे कारवाई करणं अधिक गती प्राप्त होणार। यात हेही लक्षात आलेलं आहे की या सगळ्या कंपन्या अकाउंट डॉक्युमेंटेशन याचा जो मूळ सूत्रधार आहे, जो मूळ मालक आहे, मेन ब्रेन, त्याने सगळ्या ठिकाणी आपले एम्प्लॉईज किंवा बेनामी लोक उभी केली आहेत। म्हणून मूळ कोण आहे अजून तिथेपर्यंत पोहोचायला वेळ लागत आहे। मी फक्त लोकांना एवढंच सांगू शकतो की जेवढी लवकर माहिती येणार एवढ्या लवकर ते पैसे कुठे गेलेत, किती अटॅचमेंट झाली आहेत, किती अटॅचमेंट व्हायची बाकी आहे, त्याला गती देता येणार। किती मोठा हा घोटाळा वाटतो, किती जणांनी फसवणूक झाली? मी फक्त माझा अंदाज सांगू शकतो की गेले 2 दिवस जे माझी बातचीत चालू आहे यात 25,000 पर्यंत गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले असेल आणि 1,000 कोटी तर सहज। एक माझा बरोबर आहे वैश्य कांगे प्रदीप, यात 4 कोटी याच्या परिवारात त्याने बिझनेस साठी काढलेलं 1,40,00,000 लोन पण यात गुंतवलं। हे आमचा दुसरा ताई आहे, त्यांनी पूर्ण परिवारचे एक 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 करून 21 लाख रुपये। म्हणून 1,000 कोटीचा घोटाळा। मी ईडीच्या अधिकाऱ्यांचा पण संपर्क केलाय, कारण की एक भीती अशी आहे की यातला पैसा काही बाहेर निघून गेला असेल। तिथे जे विदेशी 2-4 लोक कामाला ठेवले होते ते फक्त आपल्याला एक भ्रम उभा करण्यासाठी। ह्यात त्यांची स्कीम काय होती, ते काहीतरी एक स्टोन, तो डायमंड पेक्षा महाग आहे, त्यात तुम्ही पैसे गुंतवा, सगळं नकली होतं। आणि मग त्यात सुरुवातीत 5% रिटर्न विकली, नंतर ते 6%, 7%, 8%, 10% आणि शेवटी 11% आठवड्याला परतावा। आता मुंबई पोलीस आयुक्तांना ही पण मी विनंती केली आहे की आसपासचे म्हणजे कल्याण, नवी मुंबई, मीरा रोड तर तिथलेही पोलीस कमिशनरेट यांच्यात ही समन्वय मुंबई पोलीस कमिशनरनी करावं असे मी त्यांना विनंती केली। कालपासून तर याची चौकशी सुरू झाली आहे, अजून तर तक्रारी यायची सुरुवात झाली आहे आणि जेवढं लोक बाहेर बोलतायत तेवढे तक्रार करत नाही आहेत। म्हणून सगळ्यांची प्रार्थना आहे की कंप्लेंट करा, जे तुमच्याकडे कागद असेल तो द्या, तुम्ही पैसे कुठून आणले हे विचारलं जाणार नाही। तर फॉरेक्स ट्रेडिंग देखील करण्यात आली आहे, सगळ्याची माहिती मिळाली आहे। आता काय ते घोटाळा निघाल्यानंतर सगळ्या आपापल्या कौतुक, ह्यात काही ट्रेडिंगच झालेलं नाहीये। याला पोन्झी, हा पोन्झी कन्सेप्ट मध्ये तो माणूस काही व्यवसाय करतच नसतो, बोलत असतो फक्त। म्हणून न याने सोन्याचं ट्रेडिंग केलंय, न फॉरेक्स, न चांदीचं, काही नाही। जे त्या
ग्राहकांना जो स्टोन म्हणून द्यायचा तो साधा दगड पण नाहीये, तो त्याला म्हणायचा इट इज प्रेशियस मेटल. म्हणून सरळ सरळ लोकांचे पैसे घेतले, त्या पैशातूनच परतावा दिला आहेत आणि शेवटी जाऊन दिस इज अ पिरामिड. तो पिरामिड तयार होतो असा आणि मग कोसळतो. तर इतकी मोठी घटना घडते तरी देखील कोणत्याही संस्थेच्या निगराणीमध्ये येत नाही, नजरेखालून येत नाही, तरी एवढा मोठा घोटाळा होतो, त्यावर काय सांगा? काय नाही, आता काय त्याचा संबंधच नाही आहे. हे एक आपल्याकडे स्टाईल झाली आहे की दाढ करून दुसऱ्यांना बदनाम करणं. यात असं आहे की एका वर्षभरात हे झालं, पहिल्यांदा कंप्लेंट आली आहे काल, फर्स्ट टाइम. आणि ते असं बोलतात त्यांना मला हे सांगायचं की किती कंप्लेंट आली माहितीये, अजून 1000 पण नाही आल्यात. म्हणून की यात दोषी मी आहे, आपण आहोत. मी दोषी यासाठी आहे की मी लोकांमध्ये इतकी वर्ष काम करतो या विषयावर, तरी अजून लोक तर लालच मधून बाहेर येत नाही.